चला मॅचला तर सुरुवात होईल. जास्त वेळ प्लीज विनंती असणारे घेऊ नका. दोन बॅटर्स दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. गोलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलरचं नाव काय? सनी. सनी नाव अब्बास. दिग्विजय आणि अरबाज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. इलियास भाई शेख येरोडा हा संघ आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय आणि फलंदाजीसाठी देखील तगडा ताकदवर संघ आहे. परंतु पहा आल्या आल्या चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न अरबाजचा होता, परंतु प्रसाद कडून चूक झाली. केवळ एकच धावींवरती बॅटर फलंदाज देखील थांबतात. पहा एक झेल कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण निसटलेला पाहिला होता आणि नंतर त्या एका सुटलेल्या झेलामुळे जवळपास 32 धावा धपलकावरती लगावलं गेलं. यावेळेस दिग्विजयच्या बॅटमधून देखील अॅक्युरेट बॅट स्ट्रोक खेळून नक्कीच काढला गेलाय. सागर त्या ठिकाणी डीप स्कोअरला गेला, क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत. परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे मला वाटतं इलियास भाई थोडंसं स्ट्रगल करतायत. विनंती असणारे सर्वांना इलियास भाई थोडंसं संभाल कर खेळा, परंतु नक्कीच एकमेकांची काळजी घ्या. दुखापती वगैरे कोणीही करून घेऊ नका. प्रथम क्रमांक आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 11,000 आहे. द्वितीय क्रमांकासाठी 5,000 रुपये. पुन्हा एकदा यावेळेस मला वाटतं खेळाडू तो चेंडू पाहतोय आणि पाहतच राहतोय. छेरन सनी देखील दूरवरती षटकार. अगदी आपण पाहिले तर PMPL कर्मचारी आणि आमचे मोठे बंधू आनंद गुंजाळ देखील इथे उपस्थित होतात. मनापासून हार्दिक स्वागत असेल. यावेळेस देखील बॅट अगदी वेगाने फिरवली अरबाज यांनी, परंतु संपर्काची बात त्यांना करता आला नाही. अगदी हाफिज क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर खूप चर्चेत असणारा हा खेळाडू आहे अरबाज. मग तो स्विंग बॉल असो कुठलाही, किंवा सिंगल टेनिस असो, डबल टेनिस असो, किंवा डेड असो, प्लास्टिक बॉल असो, सर्वात जास्त चर्चेत असणारा बॅटर फलंदाज आहे. आणि पुन्हा एकदा प्रचंड मोठा वाह अरबाज यावेळेस मी म्हणेल की संघासाठी षटकारांचा आगाज करतोय. थांबायला काही तयार नाहीये. धपलकावरती देखील हालचाल पाहायला मिळणार आहे. दिग्विजयला जर आपण 9 सेकंडला पाहतोय त्याच्या जर्सीवरती अंक 17 आहे, परंतु अरबाज देखील गोलंदाजासाठी खतरा आहे. आम्ही तांबे देखील आपण पाहतायत नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत. लोवर फुल टॉस चेंडू होता. यावेळेस नक्कीच मिस टाइम स्ट्रोक फटक्यात फसलाय. पाहू शकतो तिथे दोन खेळाडू धावत पळत जात आहेत. अंदाज चुकला. सागर धावांचे धावाधाव करतायत. फलंदाज देखील पळापळ करतायत आणि शेवटी दोघा तिसरा प्रसाद नक्की चेंडू अडवतो. षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. धपलकावरती आपण पाहू शकतो आताच्या 3 धावा पळून काढल्यात. 17 न्यू बॉलर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. गोलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवतील सनी. राहुल नाम तो सुना ही होगा. 17 यावेळेस देखील पहा अरबाजच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
पुन्हा एकदा एसट्यांच्या खूप जवळून तो चेंडू नक्कीच निघालाय. स्वतः इलियास भाई देखील थोडेसे दूरवरती शॉर्ट फाईन लीगचे खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जात आहेत. पाहू शकतो आपण पंच कळवतीलच की आत्ताच्या फक्त दोनच आणि वाईट अशा 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. तर गोलंदाजीचं रिॲक्शन प्रतिक्रिया आपण पाहिली खूप जवळून नक्कीच एसट्यांचा तो चेंडू निघाला, परंतु लेग साईडच्या दिशेने गेला. साहजिकच आहे त्या चेंडूला वाईट घोषित केलं. कानामंत्र नक्कीच गोलंदाजाला दिले देखील जात आहेत. चर्चा केली जाते. लिटिल बिट चॅट बॅटर फलंदाजांच्या दरम्यान देखील होती आणि पाहू शकतो आपण बॅट देखील चालवतात. सव्वीस धावा धाफलकावरती. पुन्हा एकदा गती परिवर्तन ओळखलंय. काय प्रहार मैदानाच्या आतमध्ये. आता मला वाटतं त्या चेंडूला विसरूनच जावं लागेल, कारण तो चेंडू आणेपर्यंत 10 मिनिटं जातील. शॉर्ट टाइम चॅम्पुल फटका देखील पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. अरबाज यावेळेस आपण पाहिलं तर पहा आक्रमक रूप धारण करत असताना पाहायला मिळतोय. कारण शरीर यष्टी ध्येय यष्टी जर का आपण नक्कीच अरबाजची पाहिली तर अगदी सडपातळ, परंतु पहा नेहमी जसे मोठमोठी माणसं देखील म्हणतात जसं दिसतं तसं अजिबात नसतं. अरबाजला बघून तर हे नेहमी म्हणावं लागत जसं दिसतं तसं नसतं. पुन्हा एकदा पहा काय बॅटिंग. खडे खडे टूट पडे हर गेंद पर अरबाज. धावफलकावरती 38 धावा 38. मला वाटतं आता हा अरबाज थोडासा घातक ठरतोय. धावफलक देखील आपण पाहू शकतो पहा 38 38 वरती विदाऊट लॉस. 34 धावा 38 मधील अरबाजच्या आहेत. नागेशने मला वाटतं फक्त एकच धाव बनवली आहे. ओहो यावेळेस गती परिवर्तन. आधी लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू आपण पाहिला, कारण साधिक त्या चेंडूवरती घरकन बोटे फिरवले पटकन. विकेट किपरकडे तो चेंडू गोलंदाजाने सोपवला. इथे संपर्क पुन्हा एकदा केला. मिस टाइम स्ट्रोक फटका बसला. गॅप त्या ठिकाणी शोधला गेला आणि प्रयत्न मात्र कमालीचा होता. $39 39. आणि हा चेंडू आपण पाहिलं तर बॅटर फलंदाजापासून नक्की दूरवरती ठेवण्यामध्ये गोलंदाज राहुल यांना यश मिळते. षटकाची समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ संपतोय धावफलकावरती विदाऊट लॉस 39 39. चला नवीन गोलंदाजाला विनंती असणारे आपण लवकर या, कारण वेळ आपल्याकडे आता कमी आहे. नंतर आपल्याला बक्षीस समारंभ देखील लवकरात लवकर आटपायचा आहे. चला विनंती सॉरी पंच प्रदीप नेने सर विनंती असणारे आपण घाई करा, कारण यानंतरचे देखील आपल्याला महत्त्वाचे सामने खेळून काढायचे. वेळ आपल्याकडे नक्कीच कमी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. पिंटू अनुभवी खेळाडू आहेत. विशेषतः जर का नक्कीच आपण पाहिलं तर वेगवान आणि तेच तर तसेच त्या प्रकारे आपण पाहिलं तर व्हेरिएशन्स बरेच चेंडू देखील त्यांच्या गोलंदाजी कोट्यामध्ये नक्कीच सज्ज असतात, सामील असतात. पुन्हा एकदा अरबाजच्या बॅट मधून प्रचंड मोठा तडाखा आणि सुरू आहे षटकारांचा धूमधडाका. यावेळेस हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता, परंतु सनी यावेळेस नक्कीच अगदी सीमारेषेच्या जवळपास तैनात असतील आणि
दोन्ही हाताने त्या संधीचं सोनं करतील. अरबाज यावेळेस मैदानाच्या बाहेर जातील, परंतु 12 चेंडूमध्ये 41 धाव्यांची वादळी खेळी अरबाजने केली. त्यासाठी नक्कीच अभिनंदनासाठी वेल प्लेड देखील संगणक नक्की त्यांना सांगतील. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन. चला, घाई करणं नक्कीच गरजेचं असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती आम्ही तुम्हाला विनंती करूया, सूचना देऊया, कारण नंतर कुठल्याही प्रकारची बॅटलाईटची अपील तक्रार चालणार नाही, कारण ती तक्रार घेतली जाणार नाही. काहीसा खाली राहतो हा चेंडू. पहा, अरबाज बाद झाल्यानंतर साहजिकच एक मोठा झटका मी म्हणेल शिरसाट स्पोर्ट्स या संघाला बसलाय, कारण धावगती देखील कमी झाली. बॅटर फलंदाज देखील नवीन मैदानाच्या आतमध्ये येतील तेव्हा ते थोडासा वेळ घेतील, परंतु आपण पाहू शकतो इथे विशाल झेल सुटला. चुकीची कामगिरी पाहायला मिळते. मेहनत होती पिंटूची, परंतु त्या मेहनतीवरती पाणी फेरलं गेलं, कारण साधिक त्या चूक जी झाली त्या चुकीवरती काम करणं गरजेचं असणार आहे. हलकीशी मला वाटतं नक्कीच आता पहा, पावसाला देखील सुरुवात झाली आहे. बुंदा बांधी मैदानाच्या आतमध्ये पावसाची नक्कीच आपण पाहणार आहोत. रिमझिम सुरुवात. 47 आणि यावेळेस बॅटची काढा, परंतु शॉर्ट थर्डमॅनला इलियास भाई यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अपील देखील त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांकडे केली आणि पंचांनी कळवलं कुठल्याही प्रकारचा धोका फलंदाज बॅटरला नसेल. 48 धावा धपलकावरती आहेत. 48 लॉस ऑफ 1. शिरसाट स्पोर्ट्स संपूर्ण संघाला विनंती असणार आहे आणि सूचना असणार आहे, इनिंग संपल्या तुम्ही केवळ 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घेणं गरजेचं आहे. आणि जर का 1 मिनिटात तुम्ही फिल्डिंग लावली नाही तर ऑर्गनायझर कमिटीने आम्हाला ऑलरेडी कळवलं की 5 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. अरबाज विनंती असणारी, जशी इनिंग संपेल तुम्ही सर्व खेळाडू लगेच मैदानाचा ताबा घ्या. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील होतोय, तर एका बाजूला अमित तांबे, दुसऱ्या बाजूला सागर शिंदे. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू गॅपमध्ये तर टोलावला, परंतु पाहूया 2 धावेंवरती फलंदाजांनी संतुष्टी दर्शवली. समीर जे गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, अगदी आपण पाहिले तर पहा, सोप्या आणि मराठी भाषेत म्हणायचं झालं की बुंद्यात टाकला होता चेंडू. बॅटर फलंदाजाला काही समजेल त्या अगोदरच तो चेंडू बरोबर ब्लॉक होल पद्धतीचा आपण पाहिला. यानंतरचा सामना 3 षटकांचा असेल, त्यामुळे अगोदरच तुम्ही लक्ष ठेवा, ज्या काही नियमावली असतील, सूचना असतील. धापलकावरती पंचांनी कळवलंय, प्रदीप नेने सर, टोटल बॉल 2 झालेत का? 52. हा, 2 चेंडू झालेत. 52 धावा धपलकावरती. 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. ओहो, यावेळेस चेंडू टाकण्यासाठी टार्गेट केले होते गोलंदाजांनी फलंदाजांचे पाय, आणि फलंदाजांनी कळवलं अशा प्रकारच्या चेंडूमध्ये तुम्ही आमचा अजिबात नाद करायचा नाही. षटकार. आता नागेश देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आक्रमक रूप धारण करत असताना पाहायला मिळतात. 58 धावा धपलकावरती. 58.
पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या ठिकाणी चेंडू टोलवलाय, गॅप त्या ठिकाणी शोधला, चेंडू होतोय फरार, धावा मिळतील षटकारा पाठोपाठ 4 चौकार. आजच्या दिवसभरातील सर्वोच्च धावसंख्या 62. हो पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा, बॅट सोबत फलंदाज नागेश मध्ये देखील आहे भरपूर वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. अडुसष्ट धावा. यावेळी देखील यष्टांच्या खूप जवळून तो चेंडू निघाला, परंतु चूक गोलंदाजाकडून होती. पहा फेकी तर केली होती, परंतु संपर्क यष्टांच्या ना सोबत झाला ना गोलंदाजाच्या हातासोबत, परंतु पळून काढले किती टोटल 2 अंकाच्या मध्ये धपलकावरती रोहन आणि नागेश. बाकीच्या खेळाडूंना तुम्ही आवाज द्या, मैदानाच्या आतमध्ये बोलून घ्या, कारण तुम्ही जाईल तोपर्यंत ते देखील येतील आणि 2 मिनिटं क्षेत्ररक्षण लावलं नाही तर 5 धाव्यांची पॅनल्टी दिली जाऊ शकते. बनवल्या गेल्या 70, जिंकण्यासाठी 71 धाव्यांची गरज आहे. चला चला, एक 70 झाला तर 71 पाहिजेत. अम्मास चषक 2024 खडकी रेंजेस परिसरामध्ये भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, ज्यामध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम 11,000 आणि द्वितीय क्रमांक रोख रक्कम 5,000. आदरणीय आशिष भाऊ गोपाळे यांच्या माध्यमातून नक्कीच हे दोन्ही पारितोषिक दिले गेलेत. त्यांचा धन्यवाद असेल, खूप मनापासून आभार असेल. एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगला पाठिंबा सपोर्ट नक्की त्यांचा देखील आपल्या स्पर्धेला लाभतोय. मुलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. चला 2 फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला 70 धावा बनवल्या गेल्यात, 71 धाव्यांची गरज आहे.
चला मॅचला सुरुवात होतीये. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस बॅटची कडा तर नक्कीच आपण पाहू शकतो, परंतु नागेश त्या ठिकाणी अगदी विकेट किपरची जागा सोडून जातात. चेंडूवरती ताबा मिळवत आहेत. कुठल्याही प्रकारची धाव नाही, केवळ एकच. दुसरीच्या प्रयत्नासाठी फलंदाज सज्ज होते, तयार होते. यावेळेस पुन्हा एकदा संधी असणाऱ्या खेळाडूंसाठी, परंतु नागेशला देखील कसरत करावी लागते. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवरती त्यांना आपली जागा सोडावी लागली. आता विचार या गोष्टीचा असणार आहे, विकेट किपर थांबू का पॉईंटला थांबू, कारण दोन्ही बाजूला दोन्ही वेळेस त्यांना तिथेच जावं लागलं. अनिकेत देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले व्हेरिएशन भरी गोलंदाजी करतात आणि चांगले दोन्ही बाजूला यष्टांच्या चेंडू वळवण्यामध्ये अनिकेत नक्कीच माहिर आहेत, तरबेज आहेत. परंतु आकाश नेहमी सज्ज असतात मोठमोठ्या प्रहारासाठी, आणि यावेळेस फलंदाज आपण पाहिले तर बाद. कारण अगदी आपण पाहू शकतो की अशा प्रकारे तो चेंडू नक्की टोलवणं गरजेचं होतं, तसं त्यांना नक्कीच टोलवता आलं नाही. आणि रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं, जो चेंडू रोहनने मैदानाच्या आतमध्ये टाकला त्या चेंडूवर थोडीशी निराशा दर्शवून बॅट आकाशने दर्शवली आणि पुन्हा एकदा मुश्ताकने देखील तो चेंडू टिपला. अगदी सीमा रेषेच्या खूप जवळ तो चेंडू होता. आणि खरंच आमचे कॅमेरामॅन जनपा यांचं कौतुक असणार आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवतायत, बरोबर पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या ठिकाणी झूम करतात, आपल्याला दर्शवतायत की बॉल नेमका जातोय कुठे, खेळाडू उभा कुठे. अनिकेतने नक्कीच आपण इथे पाहिलं तर एक विकेट आपल्या नावी केली आहे. संघाला देखील विकेट मिळून दिले. 2 धावेंवरती पहिला गडी गारद झाला. यो बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होणार आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. त्या ठिकाणी खेळाडू जरी असला तरी फरक पडणारच नाही, कारण चेंडू सरळ सरळ षटकारासाठी ट्रॅव्हल केला गेला. चांगला संपर्क नक्की म्हणावा लागेल बॅटर फलंदाजांच्या माध्यमातून. रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं लोअर फुल टॉस चेंडूचा घेतलेला भरपूर समाचार, षटकार. पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू देखील आपण पाहू शकतो अनिकेतकडे आहेत, आणि तो इथे नक्कीच दाखवतोय, दर्शवतोय. बॅटच्या हातील कडा लागली. खूप वेगवान चेंडू होता. नक्कीच बॉल टाकल्यानंतर आणि स्वतः पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण ती प्रतिक्रिया किंवा ते रिएक्शन नक्कीच अनिकेत यांच्या चेहऱ्यावरती पाहिलं. यावेळेस देखील बॅटची आतील कडा आहे, इनसाइड एज, परंतु एक टप्पा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाची नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर समाप्ती होईल, आणि 9 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 71चा पाठलाग आहे. 71 9 झालेत. शौकत पुढेच गोलंदाजी मार्कवर नक्की सज्ज होत आहेत. माफ करा, शौकत नाहीये, मुस्ताक आहे. टार्गेट 71 आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पहा कशी दाद अपील त्या ठिकाणी नक्कीच मागितली जरी गेली तरी त्या ठिकाणी कळवलं की हा चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. कुठल्याही प्रकारचा संपर्क देखील बॅटर फलंदाजांना करता आला नाही. यावेळेस देखील आपण पाहू शकतो लोअर फुलटॉसचा चेंडू होता. त्या ठिकाणी अरबाज लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण करतात. तरी 12 चेंडूमध्ये वादळे 41 धाव्यांची खेळी नक्कीच अरबाजची संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली, उपयुक्त ठरली. त्यानंतर जर्सी क्रमांक 17 अर्थातच नागेश देखील खतरा गोलंदाजांसाठी बनले. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि यावेळेस चेंडू हातामध्ये नक्की जाईल. अर्थात चांगला झेल टिपतील यष्टांच्या पाठीमागे नागेश.
तेच तर वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. सागर विशेषतः आज जर का पाहिलं तर नक्कीच एक ऐतिहासिक दिवस असणार आहे. जवळपास फक्त आणि फक्त 12 ते 15 नाही तर संपूर्ण 140 कोटी भारतवासियांचं एक आणि एकच स्वप्न असणारे 2007 नंतर विश्वचषक हातामध्ये मिळवायचं आहे. रोहित शर्माचं देखील ते स्वप्न आहे, विराट कोहलीचं देखील ते स्वप्न आहे, सोबतच सर्व भारतवासियांचं आहे. चला फलंदाजांना विनंती असणार आहे इतका वेळ तुम्ही घेऊ नका, कारण मागच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वांनी पाहिले वेळ घेतल्यानंतर पंच काय करतात, 1.5 मिनिटापेक्षा जास्त कालावधी घेतला होता एंजुलो मॅथ्यूजने. त्यानंतर पंचांनी सांगितलं तुम्ही भरपूर वेळ घ्या. सागर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत, दाखल होत आहेत. जवळपास 6 वाजल्यानंतर सर्वच जण चौकामध्ये LED स्क्रीन लावून नक्कीच मॅच पाहण्यासाठी सज्ज असतील. मोबाईलवर पाहतील, लॅपटॉपवर पाहतील. स्वप्न एकच आहे, वर्ल्ड कप. हो यावेळेस चलाखी दर्शवली आणि पंचांचा इशारा, OUT आउट. रबर बॉल मध्ये अनुभवी खेळाडू जर का आपण पाहिलं तर पप्पूरामगुडे सर आहेत, परंतु रबर बॉल मध्ये पहिल्यांदाच हे दृश्य पाहायला मिळालं आणि ते कोणाच्या नावी असेल, मुश्ताक. रबर बॉल मध्ये मनकड विकेट मी स्वतः पहिल्यांदाच पाहिली, कौतुक असेल. एक चांगला आणि वेल प्रेझेन्स ऑफ माइंड मुश्ताक यांच्या माध्यमातून. चला थोडीशी घाई आता पुन्हा एकदा करा. हो तेच तर चेंडू. चांगल्या ठिकाणावरती नक्कीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहा जी सूर्यप्रकाश देखील मैदानाच्या आतमध्ये सूर्याची किरण देखील पडत असताना आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात, मैदानावरती पाहायला मिळतात. असं वाटतं सकाळचे 8 वाजलेत. परंतु सागर देखील आपण पाहिलं तर प्रहार करण्यासाठी सज्ज असणारे क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी लाजवाब आहे. डीप स्कोअर लेगला खेळाडू तैनात आहेत आणि चांगला थ्रो. एकाच धावींवरती फलंदाजांना थांबवलं गेलं. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे, 11 धावा धफलकावरती, परंतु 71 बनवायच्यात. अजून वरतं 60 धावा कंपल्सरी जिंकण्यासाठी बनवाव्याच लागतील. यावेळेस देखील पहा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बसला नाही, परंतु पंच कळवतात की आत्ताचा हा चेंडू चांगला आहे. अर्थात षटकाची समाप्ती होतीये. तेच तर चेंडू फलंदाजाला समजूत दिला गेला नाही. 2 षटकं संपली, 11 वरती 3. ही संघाची नक्कीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, परंतु शेवटचे 12 चेंडूंनी 60 धावा. काहीसं सोपं नाही, काहीसं अवघड अशा प्रकारचं आव्हान आहे. पहा चेंडू 12 आहेत, 10 चेंडूवरती षटकार खेचले तर मॅच संपू देखील शकते, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. नागेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. वन ऑफ दी ओव्हर नक्कीच इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू अर्थात फर्स्ट बाउन्सर तुम्ही टाकला अशी चेतावणी वॉर्निंग पंचांनी गोलंदाजांना दिली, अर्थात नागेशला. यावेळेस देखील वेग होता या चेंडूवरती, अतिरिक्त उसळी देखील होती, त्यामुळे पाहिजे तसं एलिव्हेशन नक्कीच बॅटर फलंदाजांना नक्की देता आलं नाही. मिस टाइम स्ट्रोकच म्हणावं लागेल, कारण चेंडू नो मॅच मध्ये जाऊन तर पडलाय, परंतु शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी आपण पाहू शकतो मुश्ताक तैनात आहे. त्यांनी चेंडूवरती ताबा मिळवला. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
इथे देखील विवेक आपण पाहू शकतो बॅकफुटवरती जाऊन या चेंडूवरती प्रहार करत असताना पाहायला मिळाले, परंतु संपर्क पाहिजे तसा अजिबात नाही. डॉट बॉल. यावेळी संपर्क तर झालाय, पाहू शकतो गॅप त्या ठिकाणी शोधला गेला. एक टप्पा घेऊन चेंडू पुन्हा एकदा होईल फरार. विवेकला यावेळेस धावा मिळतील 4. चौकार. कारण यापूर्वीचा देखील चेंडू मी म्हणेल की सेम होता, कट कॉपी पेस्ट होता, फक्त त्या चेंडूवरती बॅटची कडा लागली, परंतु यावेळेस संपर्क मिडल ऑफ द बॅट झाला. गती परिवर्तन. एक लेग प्रकारचा लेग कटर प्रकारचा हा चेंडू होता आणि काही काळ हवेत देखील होता, परंतु प्रयत्न अरबाजचा होता लॉंग ऑफ होऊन. षटकाची समाप्ती देखील झाली. शेवटचं षटक असणार आहे. अर्थातच औपचारिकता नक्कीच आपण पाहू शकतो, कारण 17 धावा आतापर्यंत बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि भली मोठी धावसंख्या जी पार करणं अशक्य तर नाही आहे, परंतु अवघड आहे आणि अवघड मार्ग तुम्हाला अवलंबावा लागेल आणि साधिकच आहे. एखादा चमत्कार घडला तर निर्णय वेगळा आपल्याला पाहायला मिळू शकतो, परंतु इथे पारडं जड शिरसाट स्पोर्ट्सचं आहे. पुन्हा एकदा विवेकच्या माध्यमातून प्रहार जोरदार होता, परंतु तिथे खेळाडू थोडेसे दूरवरती. चौकार तर आला. 21 धावा धपलकावरती या चौकारच्या मदतीने. केवळ 5 धावा आणि 50 एक इम्पॉसिबल अशा प्रकारचं नक्कीच आव्हान आहे. ओ यावेळेस आतील दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. पिच क्रिकेट खेळत खेळत आपण पाहिलं तर कधी ही लहान लहान मुलं मोठी झाली आणि फुल पिचमध्ये देखील एक कमालीचा खेळ साकार करत असताना पाहायला मिळतात. प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळावं आणि प्रोफेशनल क्रिकेट देखील खेळावं. यावेळेस वेग होता, पाहू शकतो आपण. रोहन जात आहेत आणि झेल टिपतायत. चला न्यू बॅटरला विनंती असणार आहे, तुम्ही थोडीशी घाई करत लगेच मैदानाचा ताबा घ्या. सनी हवी. आजचा देखील दिवस किंवा संध्याकाळ कोणाच्या नावी जाईल, कारण अम्मास चषक 2024 भव्यदिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आहे आणि कोणाच्या नावी ही स्पर्धा जाईल. सनीला देखील आपण पाहू शकतो बॅट तर फिरवली, परंतु संपर्क अजिबात नाही. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये शेष असणारे शिल्लक असणार आहे. धाव कुठल्याही प्रकारचे नाही. चला यानंतरचा टॉस झाला ना. अमित तांबे अँड कंपनी तुम्हाला विनंती असणार आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी आपण सज्ज व्हायचं. नो बॉल प्लस. दीपू सर नो प्लस. अर्थात 5 धावा तर संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या आणि शेवटच्या चेंडूवरती एकच धाव आहे, एकही धाव नाही. चला जय बजरंगबली पिंपरी संघाला विनंती असणार आहे, जे बॉल मैदानाच्या आतमध्ये आहेत तेच बॉल तुम्हाला संपूर्ण मॅच मध्ये वापरावे लागतील. त्या व्यतिरिक्त कुठलेही चेंडू मिळणार नाहीत.